म्हणजे प्रत्येकाला क्लास चालू करणं एक फॅसिनेटिंग वाटतं का? खूप पैसा आहे बा. उलट छोट्या क्लासला आमच्यासारख्या छोट्या क्लासला समजा 50च पोरं आहे आणि त्याच्यात 90%च्या पुढे जर समजा आमचे 37-38 असतात तर तो किती रिझल्ट झाला. काय सल्ला द्याल मॅथ आणि सायन्सची कशी मैत्री करावी? टेस्ट करायचं असेल तर 5वी-6वीपासूनच केला पाहिजे. अभ्यास करणंच जमत नाही तर एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये आवड नसली तर मोबाईलचा किती इम्पॅक्ट झाला आहे विद्यार्थ्यांवर? सांगत असेल की कंटिन्युअस अभ्यास करा ते पण चुकीचं आहे. किती असा मोबाईल आणि अभ्यासातला बॅलन्स पुस्तक आणि एक धडा वाचून रात्री झोपण्याच्या अगोदर वाच. विद्यार्थी जे मागं राहतात तर त्यांच्यासाठी काय सांगायचं? त्यांनी कसं बरेचसे पोरं काय करतात आजकाल रेडीमेड नवनीत किंवा गाईड नव्हतो आपण त्यांना गाईड रेफर करतो. मुलांना आणि पालकांना एक सल्ला? बरेचसे पोरं जानेवारी जागरूक होतं मग ते म्हणतात आम्हाला सायन्स कळत नाही, सायन्स अवघड जात आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी कोणत्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी? आजकाल यूट्यूबवर दर्जेदार शिक्षकांचे व्हिडिओ पण लेक्चर्स आहेत. त्याचबरोबर पालकांनी मुलांना मोटिवेट कसं करावं? कारण त्यांच्याकडं विद्यार्थी जास्त असतो आणि क्लासमध्ये फक्त 2-3 तासासाठी असतो. तरी तू वर्षभर जर केलं तर नंतर लोड घ्यायची गरज पडत नाही. काही पोरं परीक्षेच्या वेळेस जागरूक होतच. 10वीची नवीन बॅच चालू झाली तर त्या विद्यार्थ्यांनी कसं कोपअप करावं, कसा अभ्यास कव्हर करावा लवकरात लवकर, म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळण्याचे चान्सेस राहतात. सांगतो मुलगा बिघडायला खरं सुरुवात पॅरेंट्सकडूनच होते. बरोबर. नमस्कार मित्रांनो, मी शिवम आणि तुम्ही पाहता आज नीती पॉडकास्ट. एक असा प्लॅटफॉर्म जिथे आपण भेटत असतो अशा व्यक्तिमत्वांना ज्यांनी आपल्या हार्डवर्कच्या जोरावर, आपल्या स्किल्सच्या जोरावर एक आपल्या वेगळे साम्राज्य निर्माण केले आणि जाणून घेत असतो त्यांच्याकडनं त्यांच्या बिझनेसच्या स्ट्रॅटजीज, त्यांच्या टॅक्टिक्स आणि त्यांच्या म्हणजेच बिझनेस नीतीज. तर आज असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे, श्री सद्गुरुनाथ क्लासेसचे संचालक माननीय श्री उदय शिर्डे सर. नमस्कार सर. नमस्कार. मला सांगायला आनंद होत आहे की आपण या पॉडकास्टवर बिझनेसबद्दल बोलत असतो, पण सरांनी कधीच त्यांच्या क्लासेसला बिझनेस म्हणून असं कधीच ट्रीट केलं नाही. त्यांनी माझ्यासारखेच अनेक विद्यार्थ्यांना फायनान्शियल सपोर्ट असो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी असो आणि तसेच शैक्षणिक मदत असो, सगळ्या प्रकारचे त्यांनी सपोर्ट केला आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे आज त्यांचे हजारो विद्यार्थी, काही IAS ऑफिसर आहेत, काही पोलीस आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, काही डॉक्टर आहेत. तर आज त्यांनी म्हणजे एक सोसायटी समाजासाठी आपण काय करू शकतो या चांगल्या हेतूनेच नेहमी आपल्या क्लासेसवर आणि विद्यार्थ्यांवर लक्ष दिलं आहे आणि नेहमीच पर्सनल रिलेशन त्यांनी मेंटेन केले. कधीच कोणासोबतही कमर्शियल रिलेशन त्यांनी ठेवले नाही आणि असंच या व्यक्तिमत्वाबद्दल आपण अधिक आज जाणून घेणार. तर सर काय सांगाल तुमच्या जर्नीमधून आणि तुम्ही क्लासेस चालू केले त्याबद्दल आणि ओव्हरऑल? नमस्कार सर्वांना. येस. सर्वप्रथम मी तुझं कौतुक करतो की तू असा एक प्लॅटफॉर्म निवडला आहे की जेणेकरून शून्यातून विश्व निर्माण करणारे किंवा मायनसमधून पुढे जाणारे असे निवडक लोक निवडून आणि तू त्यांची मुलाखत घेतो. मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुझे आभार मानतो. काही आणि आपलं क्लासचं म्हणायचं तर सुरुवातीला मी 1991मध्ये 10वीला होतो. खरं तर मी या क्षेत्रामध्ये परिस्थितीमुळे आलो, कारण आमची घरची परिस्थिती बेताची होती. बरं. शिक्षण करू इथपर्यंत वडिलांकडे काही पैसे नव्हते. अनेक समस्या आल्या, संकट आले शिक्षणामध्ये. पण 10वीला मी परीक्षा दिली आणि लगेच मला एक थोडंसं 3-4 पोरांचे मी क्लास सुरू केले. बरोबर. 10वीला परीक्षा दिल्यानंतर एक 8वी-9वीच्या मुलांच्या गावाकडे. खरं तर माझं शिक्षण 5वी ते 10वी मावशीकडे झालं आहे, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे. पण तिथं आमचं सराउंडिंग खूप चांगलं होतं, मित्रमंडळी खूप चांगली होती. आज त्या बॅचचे अनेक पोरं चांगल्या चांगल्या उच्च पदांवर आहेत. अरे वा. पण परंतु काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मी 10वीनंतर मी आमच्या गावाला शिकायला आलो आणि सटाणा येथे कॉलेजला ॲडमिशन घेतलं. बरोबर. परंतु परिस्थिती अशी होती की वडिलांना पगार खूप कमी होता आणि आम्ही 4 भावंड, एक बहीण, आणि वडिलांना पगार कमी असल्यामुळे शेवटी जबाबदारी माझ्यावर पडली आणि 10वी झाल्यानंतर लगेच क्लासेस सुरू केले. आणि उलट एक तिथं राहिलो असतं, मावशीकडे शिकलो असतो तर नक्कीच चांगल्या पदावर राहिलो असतो. बरोबर. पण ही जबाबदारी आल्यामुळे थोडं शिक्षणामध्ये थोडंसं
दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झालं. मग 11वी-12वी झाली माझी कशी तरी आणि 12वी नंतर मग मात्र मी बँकेचं कलेक्शनही करायला लागलो आणि क्लासेसही घ्यायला लागलो. आणि मग BSc मी कसं तरी केलं, म्हणजे कधीतरी कॉलेजला प्रयोग होताच म्हणजे तेव्हा. कॉलेजला कधीतरी चक्कर मारायची. हम्म. आणि BScला मी मॅथ्स घेतलं. हम्म. का घेतलं तर प्रॅक्टिकलला जावं लागू नये म्हणून. प्रॅक्टिकलला जावं लागेल म्हणून मी मॅथ्स घेतलं. बरोबर. आणि मला तर खरं तर इंजिनियर व्हायचं होतं, परंतु वडिलांकडे तेवढं हे नसल्यामुळे, फायनान्शियल हे नसल्यामुळे मग म्हणून आम्ही BScचा मार्ग निवडला. बरं. आणि ती क्लासची आवड निर्माण झाली विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. म्हणजे खरं तर मी शिक्षक व्हावं असं मला काही वाटत नव्हतं, हम्म. पण ती शिकवण्याची आवड निर्माण झाल्यामुळे मग मी या क्षेत्रात पडलो. बरोबर. आणि नंतर मी गावात शिकवत असताना तिथल्या एक शिक्षकांनी मला एक सल्ला दिला. त्यांनी मला बोलून घे, कारण त्यांची मुलं माझ्याकडे शिकत होते क्लासला. त्यांनी एकदा माझं टीचिंग बघितलं, कारण ते आमच्या गावात मॅथ्स शिकवायचे. म्हणजे त्यांची इव्हन अशी पोझिशन होती, त्यांची बदली झाली होती, तर गावातल्या लोकांनी कॅन्सल केली होती. म्हणजे एवढं त्यांचं भेटेल होतं आणि टीचिंग एकदम सुंदर होतं. म्हणजे मी तर काही अनुभवलं नव्हतं, पण त्यांची मुलं माझ्याकडे क्लासला होते. मग त्यांनी 1-2दा माझं टीचिंग बघितलं बाहेर. मग त्यांनी मला एकदा बोलून घेतलं, म्हणे तू शक्यतो इथं थांबू नको, बरोबर. कारण गावात काही स्कोप नसतो. तुझ्या स्किलला शहरात पाहून काहीतरी. मी त्यांचा सल्ला ऐकला आणि नाश. नाशिकला शिफ्ट झालो. मग सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, बरोबर. कारण आमची ओळख नव्हती, कोणी नातं होतं नव्हतं. आणि मी सुरुवातीला नाशिकमध्ये आल्यानंतर एक इंटरव्ह्यू दिली गावकरी प्रेसमध्ये. एक 10-11 महिने मी गावकरी प्रेसमध्ये काम केलं, पण माझं टार्गेट ते नव्हतंच. मग म्हटलं क्लासेस सुरू करायचे. बरोबर. आणि क्लासेस सुरुवात केल्यानंतर मग थोडं 3-4 पोरांवर आम्ही स्टार्ट केलं, पण नंतर मग बरेचसे 3-4 वर्षात आमचं डेव्हलप झालं. बरोबर. पण नंतर मध्येच परत एक अडथळा आला, कारण 2003ला अडथळा आला. म्हणजे आनंदाची बातमी होती, लग्न ठरलं 2003ला. 2000 साली मी इथं शिफ्ट झालो. बरोबर. 3 वर्ष चांगली संख्या झाली होती. पण त्यावेळेस 150-200 विद्यार्थी झाले होते 3. परंतु 2003ला लग्न ठरल्यानंतर माझ्याकडे एक शिक्षक होते शिकवायला, त्यांच्याकडे मी सोपून गेलो आणि जवळपास 2.5-3 महिने मी नव्हतोच. मग त्यांनी थोडासा फटका दिला मला, कारण मी 2.5-3 महिने झाल्यानंतर आल्यानंतर इथं ज्यांच्याकडे मी क्लास घेतो होतो भाड्याचं होतं, तर त्यांनी मला सांगितलं मालकाने की तुम्ही हे 8 दिवसात खाली करून द्या. बापरे. म्हटलं का हो, का बरं? नाही, मला गोडाऊन टाकायचं आहे. म्हणजे ठीक आहे, मी चेंज करतो. आणि मग मला अचानक बघावं लागलं इकडे तिकडे तिकडे. पण मग दुसरा एक मित्र आला माझ्याकडे, मग ते म्हणे आपण RKवर सुरुवात करूया. आणि त्या बॅचला पण मुलं खूप हुशार होते. आज त्याच्यामध्ये बरेचसे पोरं फॉरेनला आहेत. एक नाव तर मला आठवतं, संकेत भांबरे, तो कॅनडाला आहे, अरे. चांगल्या पदावर आहे. मग मी RKवर शिफ्ट केलं. मग ते आणि थोडंसं त्यावेळेस कसं होतं, RK आणि अशोक पंचवटी थोडं लॉंग डिस्टन्स वाटत, जास्त लांब बाहेर पाठवायचे नाही. बरोबर. आता पाठवतात कुठेही. मग पोरं बरेचसे माझे कमी होऊन गेले अक्षरशः. मग त्याने मला पार्टनरने फटका दिल्यामुळे मग मी त्यांना सांगितलं, बाबा रे आता माझं काही जमणार नाही, मी माझं एकटा करेल. त्याने मी शिफ्ट केल्यानंतर त्याने 8च दिवसात त्या जागेवर बोर्ड लावला बापरे. क्लासचा. कळालं की अरे बापरे, अशी पोझिशन असते, तर असे फसवणुकीचे कार्यक्रम होतात. बापरे. मग त्याच्यापासून मी बोध घेतला आणि कोणत्याही मित्राला पार्टनर वगैरे करायचं नाही हे पहिल्यापासून ठरवलं. आणि मग परत मी एक भाड्याने एक फ्लॅट घेतला, त्याची एंट्री वगैरे सेपरेट होती. त्यावेळेस 1-2 मुलांवर मी क्लास सुरू केलेत. बरोबर. पण मग 2-3 वर्ष, 3ऱ्या वर्षीच मला चांगला रिझल्ट मिळाला, कारण त्यावेळेस मॅथ्स 150 मार्कांचं असायचं. 75 मार्कचं अल्जेब्रा आणि 75 मार्कचं जॉमेट्री. आणि 150 पैकी 150चे त्यावेळेस आपल्याकडे 3 मुलं आले होते. अरे वा. मग जाहिरात करायची गरज पडली नाही. मग ऑटोमॅटिक पोरं वाढायला लागले, ती जागाही कमी पडायला लागली. बरोबर. आणि मग नंतर आपण 2011 या वर्षी आपण स्वतःचं घेतलं आणि त्या ठिकाणी सुरुवात केली. मग त्यानंतर मग मॅथ्स बदललं, पॅटर्नही बदलला आणि 100 मार्क्स. आणि मग आपलं दरवर्षी आपल्याकडं मॅथ्सला 100 मिळवतातच. आणि तुलाही 10वीला होतेच, संस्कृत, त्यामुळे तुला माहिती आहे संस्कृतला. आणि त्या बॅचला पण 3-4 मुलं होते की 100 पैकी 100. फक्त 1-2 वर्ष सोडलेत, तर
9 पासून तर 2025 24-25 पर्यंत 1-2 वर्षामध्ये गॅप गेला तर दरवर्षी आपले 4-5 विद्यार्थी मॅथ्समध्ये महाराष्ट्रात पहिले महाराष्ट्रात पहिले असतातच. स्कॉलरशिपलाही जिल्ह्यात पहिले दुसरे असे विद्यार्थी असतात, नवोदयच्या परीक्षांमध्ये असतात. आणि पालकांचा आता विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आपलं चालू आहे. येस. आणि तुम्ही आत्ताच सांगितलं पहिले 3-4 विद्यार्थी होते, म्हणजे पहिल्या बॅचचा अनुभव कसा होता तुमचा? पहिली जी बॅच नाशिकमध्ये होते, म्हणजे नाशकातलं म्हणतोय की गावाकडचं दोन्ही सांगू शकतात म्हणजे. नाशिकमध्ये आल्यानंतर सुरुवातीला म्हणजे आम्ही खरं तर ऑगस्टमध्ये आम्ही क्लास सुरू केले होते. म्हणजे त्यावेळेस शाळा वगैरे सगळं सुरू होऊन गेलं. तर मग त्यावेळेस पॅटर्न असा 150 मार्कांचा असायचा. पण त्यावेळेस मॅथ्समध्ये खूप पोरं नापास व्हायचे. म्हणजे रेग्युलर पोरांपेक्षा नापास झालेले पोरं जास्त होते त्यावेळेस. बरोबर. म्हणजे नापास झालेल्या पोरांचीच बॅच जास्त होती. पण मग ते त्यावेळेस 12-13 विद्यार्थी नापास झाले होते मॅथ्समध्ये. बापरे. आणि ती बॅच आम्ही घेतली आणि ते सगळे पास झाले. अरे वा. आणि रेग्युलरला फक्त 3-4 मुलं होते. आणि त्यावेळेस 63% पहिला होता पहिल्या बॅचला. पण मग दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आम्ही चालू केलं, म्हणजे आम्ही स्कोप वाढवलं, जूनपासून सुरुवात केली. मग त्यावेळेस मग 78चा पहिला होता, 63 वरून 78, मग नंतर मग 85, मग 92-93, पण नंतर मग जवळपास 2008-9 पासून तर मध्ये अगोदर पण असू शकतं 96-97च्या तर खाली बरोबर. आणि ते विद्यार्थी अजूनही ओळखतात. नापास झालेले जे विद्यार्थी होते त्यावेळेस पास झालेले पहिल्या वेळेस नापास झाल्यानंतर पास झाले. ते आजही विद्यार्थी ते रिलेशन टिकून आहे. बरोबर. येऊन भेटतात ते मधून. पण आता त्यानंतरचं काळ जर बदलला, आता काळ बदलल्यामुळे आता विद्यार्थी बदललेत. पूर्वीसारखं हे नाही राहिलं त्या. मग त्या बॅचेसमध्ये ना या बॅचेसमध्ये आता बराच फरक आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं, म्हणजे तुमचा चढ उतारचा जर्नी होता बा पूर्ण, त्याच्यामुळे स्ट्रगल पण खूप सारा होता. आणि आत्ताच तुम्ही सांगितलं का जो काळ बदलला, जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थी, तर नेमका काय फरक आहे म्हणजे आता काय जाणवत होतं मग? जुन्या विद्यार्थ्यांमध्ये आता आमचा जो काळ होता, आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस शिक्षकाबद्दल खूप रिस्पेक्ट होता. शिक्षक रस्त्याने जरी दिसले तरी आम्ही गायब व्हायचो. बरोबर. कारण शाळेत हे मारतील वा. आणि त्यावेळेस शिक्षक खूप मारायचे. ते तर आणि मुलगा कधी तक्रार पण करणार नाही. आम्ही क्लास टाकले त्यावेळेस आम्ही पण मारत होतो, बोललो होतो. बरोबर. आणि मुलगा घरी जाऊन सांगत नव्हता. आम्ही पण खान ते तुम्ही पण खाल्लं. आम्ही पण खा प्रत्येकानेच खाल्लं. प्रत्येकानेच. मग तो टॉपर विद्यार्थी असू द्या नाही तर मग सर्वसाधारण असू द्या, प्रत्येकाला मार खावा लागलाय. अनेक विद्यार्थी सांगतील. परंतु आता मात्र थोडंसं बदलल्यामुळे, कारण विद्यार्थी ज्यावेळेस घरी जाऊन सांगतो, पूर्वी पालकाचा विश्वास आहे ना शिक्षकावर असायचा. पण आता मात्र पालकाचा विश्वास जास्तीत जास्त मुलाकडे असतो. बरोबर. मुलगाच आपला बरोबर सांगतोय. म्हणून आम्ही देखील शक्यतो टाळतो काही गोष्टी सांगण्याच्या. पूर्वी आम्ही काही चुकलं किंवा एखादी मुलगी आहे किंवा काही बाहेर काही तिचं वाईट हे दिसले किंवा मुलाची दिसलेत काही गुण वगैरे दुर्गुण, तर आम्ही डायरेक्ट सांगून टाकायचो की तुमचा मुलगा असा असा चुकतोय. बरोबर. पण आता थोडंसं आम्ही घाबरतो, कारण शक्यतो पालक मुलाची जास्त बाजू घेतात. ते तर आहेच. बरोबर. हा फरक त्यांच्यामध्ये आहे. फार फरक झालाय म्हणजे पूर्वीच्याच फरक. आणि कोविड नंतर तर जास्तच फरक झाला. बरोबर. कारण कोविड नंतर काय, कोविडच्या कालावधीमध्ये मुलांनी मोबाईल जास्त आहे. आणि आता म्हटलं तर आता ही पिढी जी आहे टेक्नो सेव्ही आहे. बरोबर. म्हणजे आता तू सुद्धा बघितलं, माझी इंटरव्ह्यू घेतोय. आणि ही जी पिढी आहे आता, जे मोबाईल बरोबर जन्माला आली असं म्हटलं तरी चालेल, मोबाईल घेऊनच. आता मोबाईलचा परिणाम चांगले पण आहेत, वाईट पण आहे. वाईट. मग त्यामुळे काय झालं, तर मोबाईलचा वापर खूप वाढलाय पोरांमध्ये. बरोबर. मग त्यामुळे ते काय सर्च करतील ते सांगता नाही येत. मोबाईल बघता. मग त्या मुलांमध्ये आणि या मुलांमध्ये खूप फरक आहे. बरोबर. त्यावेळच्या मुलांमध्ये जनरल नॉलेजही खूप असायचं. पुस्तक त्यांचं वाचन जास्त. वाचन खूप असायचं. पण आता पुस्तक वाचन तर अजिबात नाही. बरोबर. तुम्ही आत्ताच सांगितलं आणि ते ऑनलाईनच्या मागे लागले, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस, तर हे कोणतं जास्त इफेक्टिव्ह म्हणजे आता तुम्ही सांगा? ॲब्सोल्युटली ऑफलाईन. ऑफलाईन. कारण जे मॅन्युअल आहे, समोरासमोर जे शिकवलं जाईल ते ऑनलाईन होणार आहे. आता ऑनलाईनचा भरपूर फायदा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, आता ऑनलाईनकडे जास्त प्रकार, फी कमी असते त्याची. परंतु आम्ही ऑनलाईनही क्लास घेतलेत कोविडच्या कालावधीत. तर त्यावेळेस नेटचा प्रॉब्लेम असायचा. बरोबर. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला काही अडचण आली तर तो समोर विचारू नाही शकत ना.
ऑनलाईन किंवा विचारलं तर त्याला ते उत्तर पूर्ण व्यवस्थित सॅटिस्फाय तो होईलच त्या उत्तराने, असंही नाही. पण जर समोरासमोर असल्यावर विद्यार्थ्याला जर आपण त्या विद्यार्थ्याने काही शंका विचारली शिक्षकाला, तर त्याचं तो सॅटिस्फॅक्शन करू शकतो. ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये नक्कीच फरक आहे. ऑफलाईन तर एकदम बेटर आहे. बरोबर. आणि शिक्षक आणि विद्यार्थी तर यामध्ये तुम्ही कसा असा विश्वास निर्माण करता का? तुला पुढे जाऊन काय करायचंय, काय बघतोस? आता आपण समजा बॅच सुरुवात झाल्या जो शक्यतो आम्ही आम्ही प्रत्येक वेळेस पोरांना गाईडलाईन करत असतो. आम्ही आता प्रत्येक शिक्षक काय करतो त्याच्या अनुभवातून काहीतरी सांगत राहतो. बरोबर. मुलांना आम्ही सांगत राहतो की पुढं काय होणार. मधून आम्ही लेक्चरही देतो की पुढं तुम्ही काय करा काय. पण ते फॉलो आता बरेचसे पोरं करतच नाही. पालकही करत नाही. पालकांनाही आम्ही सांगत राहतो. पॅरेंट्स मीटिंग घेतो. पालकांनाही सांगतो. म्हणजे रोजचं आमचं लेक्चर थोडं असतंच. मग ते जर पोरांनी साठवून ठेवलं तर दुसरं काही काउन्सिलिंग वगैरे काही करायची गरजच नाही. नाही. बरोबर. हे कार्यक्रम अटेंड करते, कार्यक्रम अटेंड कर, हे करायची गरजच नाही. पण मुलं फॉलो नाही करत. काही त्याच्यात ठराविक 2-3 मुलं असतात की ते बरोबर कॅच करतात आणि ते बरोबर त्याच्यावर फॉलो करतात. पण शक्यतो 97% तर ते करतच नाही. फक्त 2-3% फक्त जेवढं हे करतात. आता जे तुमचे म्हणजे मी सांगतो ते सुविचार वगैरे तुम्ही सांगतात असं. तर ते अनुसार ते फॉलो केल्यानंतर एखादा विद्यार्थी जो मोठा होतो, तुम्हाला कसं वाटतं? सगळ्यात पहिले शिक्षकाला जे समाधान मिळतं ना, म्हणजे इतर कोणत्याही गोष्टीतून जो आनंद मिळतो, बरोबर. तो सगळ्यात जास्त आनंद म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस मोठा होतो. आता तू ज्यावेळेस CA झाला, त्यावेळेस सगळ्यात जास्त मला आनंद झाला. मुलं ज्यावेळेस डॉक्टर होतात, आम्हाला फोन कर. मी त्याला सांगतो, "ये क्लासवर ये." हां. कमीत कमी मुलांचं पण मोटिवेशन होईल. बरोबर. आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतो. कारण 10वीचं जे पूर्वी कसं होतं, 10वीचा रिझल्ट लागायचा ना, मला झोप नाही लागायची. 10वी-12वीचा रिझल्ट. बरोबर. की काय असेल बुवा, रिझल्ट काय असणार? आता काही नाही, आता थोडंसं फरक पडलाय. आणि त्यावेळेस रिझल्टची खूप आम्हाला ही असायची, उत्सुकता असायची. आणि मुलांना चांगले मार्क्स मिळाल्यानंतर आम्हाला खरंच आता मुलगा मोठा झाल्यावर बरोबर. आता मागेच एक 15 दिवसापूर्वी एक मुलगा मंत्रालयात रुजू झाला. अरे वाह! तो आल्यानंतर मला इतका आनंद झाला का त्याने एक वाक्य सांगितलं, "सर तुम्ही आम्हाला 10वीला मारलं होतं आम्हाला. मी थोडंसं ट्रॅकवरनं बाजूला चाललो होतो. बरोबर. मग तुम्ही आम्हाला मारलं होतं. मग तो मारल्याचा परिणाम आम्हाला आज दिसला." करेक्ट. त्या शिक्षेचा परिणाम पोरांना नक्की होतो. आणि तो चांगलाच होतो चांगला. आणि तुमच्या ह्या जर्नीमधला सर्वात अभिमानाचा क्षण होता असा कोणता होता? तसे पाहिले तर अभिमानाचे क्षण खूप आलेले आहेत. खरं म्हणजे तर आता आमच्या तर मुलं अजून व्हायचेत पुढे शिक्षणाचे. परंतु अभिमानाचे क्षण म्हटले की रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मिळवतात किंवा सायन्समध्ये इतर विषयांमध्ये क्लासचे जे मिळवतात पैकीच्या पैकी, तो अभिमानाचा क्षण असतो. एकदा 7 का 8 मुलं आपले 100 पैकी 100चे होते. अरे वाह! आपली स्ट्रेंथ असते किती असते? 55-60 60. 10वीची समजा. मग त्या 55-60 मधून आपले 6-7 मुलं जर 100 मिळवत असतील, तर तो कोणत्याही शिक्षकासाठी अभिमानाचा क्षण असणारच. मग तसे तर भरपूर आलेले आहेत अभिमानाचे क्षण. पण मात्र तो एक मात्र 7-8 विद्यार्थी ज्यावेळेस आले होते, बरोबर. तो मात्र मोठा अभिमान. कोणती बॅच होती म्हणजे 2000? वर्ष आठवत नाही कारण दरवर्षी येतात. हां, ते आहे हो. पण मग 7 ते 8 विद्यार्थी आलेले होते. हं. आणि आजकाल म्हणजे प्रत्येकाला क्लास चालू करणं एक फॅसिनेटिंग वाटतं का खूप पैसा आहे बा. तर किती प्रॅक्टिकल आहे आज ही फील्ड? बरोबर, तुझं म्हणणं बरोबर आहे, की बऱ्याच जणांना काय वाटतं किंवा पालकांना सुद्धा असं वाटतं, की क्लासमध्ये खूप पैसा आहे. बरोबर आहे, पैसा आहे, मान्य आहे. पण तेवढं हे पण द्यावं लागतं आपल्याला. रिझल्ट आणि एफर्ट. रिझल्टही द्यावं लागतं, एफर्ट्स द्यावं लागतात. आता जी मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगची ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच क्लास सुरू करतात. मग त्यांना लगेच आउटपुट पाहिजे असतं. बरोबर. लगेच आउटपुट नाही मिळणार. सुरुवातीला तुम्ही काही स्ट्रगल करा. एक 4-5 वर्ष तुम्ही रिझल्ट द्या. पण आता मात्र आम्ही ऑब्झर्व्ह करतोय, की लोकही पालकही मार्केटिंगला जास्त महत्त्व देतात. बरोबर. आता आमच्यासारखे शिक्षक म्हणजे आता बरेचसे छोटेसे क्लास असे आहेत, की ते दर्जेदार शिक्षण देतात. टीचिंग दर्जेदार आहे. पण छोटे-छोटेच क्लास आहेत ते. अजूनही छोटेच आहेत. पण आमच्याबरोबरचे अनेक जण मार्केटिंग करून मोठे झाले. मोठं झालं. दर्जेदार शिक्षण म्हणजे ते पण दर्जेदार शिक्षण देत असेल असं मला वाटतं.
पण ते मार्केटिंग जास्त करतात. मार्केटिंग असतं. कारण त्याचा एक जरी विद्यार्थी आला, तर ते सगळे पूर्ण ऑल ओव्हर भारत म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा खूप ॲड करतात Ad. किंवा नाशिकमध्ये म्हणा. ॲड केल्यामुळे लगेच इफेक्ट होतो. पालकही काय करतात, ॲडला जास्त महत्त्व देतात. बरोबर. आणि तसेच क्लासरूमबद्दल काय गैरसमज आहे लोकांना? तो एक एका पॉइंट. बरोबर. प्रत्येक व्यवसायामध्ये समज, गैरसमज असतातच. आता क्लासिक क्षेत्रामध्ये सगळेच काही धुतल्या तांदळासारखे नाही आहे. 2-4 लोकं काही विचित्र वागत असतील, 2-4, 5% मग त्यांच्यामुळे सगळं क्लासिक क्षेत्र बदनाम होतं. बरोबर. आता संसदेमध्ये सुद्धा परेश रावल खासदार होते. त्यांनी हा मुद्दा मांडला होता, की हे क्लासेसचे लोकं खूप पिळवणूक करतात बुवा, खूप फीस लाटतात, तर यांच्यावर काहीतरी बंधनं आणा. पण मग फीसवर कंट्रोल नाही आणू शकत शासन, ते तर आहे. कारण एरियानुसार फी असते. बरोबर. आता आपल्या नाशिकमध्ये जरी विचार केला, आपला एरिया पंचवटी एरिया आहे. तिथलीच फी गंगापूर रोडला दुप्पट असणार, बरं. 2.5 पट असणार, 3 पट असणार, कॉलेज रोडला जास्त असणार. जास्त असं. मग याच्यावर नियंत्रण सरकार आणू शकत नाही. हं. मग संसदेत तो कायदा पारित होणार होता आणि महाराष्ट्र आणि सरकारने सुद्धा ठरवलं होतं, की आपण कायदा करूया. अजून पुढं काही गाडं सरकलेलं नाही. पण मग गैरसमज लोकांचा असा आहे, की क्लासेसमध्ये खूप असे खूप पैसा थोडेसेच कष्ट घेतात बुवा हे. बरोबर. पण आम्ही काय कष्ट घेतो, आम्हाला सकाळी 5:45 पासून बॅच असते आणि रात्री 9-9:30 पर्यंत चालतं. पॅरेंट्सही तोंड द्यावं लागतं. मग विद्यार्थ्यांशी आणि आता विद्यार्थी पण काही विचित्र असतात, त्यांच्याशी आम्हाला सामना करावा लागतो. ते तर आहे. पालकांशी करावा लागतो. पालक पण असतो. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, की एक कष्ट कमी घेतात, हं. मग पैसा जास्त जास्त मिळतो. घेतात. मग ते ज्यावेळेस जो करतो त्यालाच ते कळतं. बरोबर. येस. आणि तरी पण नवीन तरुण जे आहेत ते क्लासेस वगैरेसाठी आकर्षित होतात चालू करण्यासाठीच आहे. तर त्यांना कोणत्या 3 ॲडवाइस द्याल तुम्ही? बरोबर. आता ठीक आहे, क्लासेस जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही क्लास सुरू केला. बरोबर. म्हणजे पहिलं ॲडवाइस आहे. दुसरं ॲडवाइस आहे, की त्याच्यात तेवढं एफर्ट्सही खूप द्यावे लागतात. बरोबर. पण आता मी पाहतोय, की बऱ्याच जणांना लगेच रिझल्ट. हे रिझल्ट पाहिजे असतो. लगेच बस 2-3 पोरांबरोबर तुम्ही चालू करा, ऑटोमॅटिक वाढतील. बरोबर. विद्यार्थी वाढतील, पण तुम्ही पण तेवढे एफर्ट्स द्या. पण आता बऱ्याच जण मी पाहतो, की त्यांना लगेच हे पाहिजे असतं, की 100-200 पोरं लगेच नाही शक्य. मार्केटिंग करून तुम्ही मिळवू शकतात, पण तुम्ही रिझल्टही द्या. म्हणून मग थोडंसं संयम पण ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. बरोबर. हा तिसरा सल्ला असणार आहे. आहे. प्रामाणिकपणा बरेच जण ठेवत नाहीत. थोडंसं बोलबच्चन देऊन अनेक काहीतरी हे करून. आता बरेचसे पॅरेंट्स मी बघतो, की आमच्या छोट्या-छोट्या गावामधून येतात आणि मोठ्या क्लासला कडे अट्रॅक्ट होतात. अनेक क्लासेस ते जाहिरातीमुळे, कारण ते जाहिराती महाराष्ट्रभर फिरतात किंवा भारतभर फिरतं. मग तिकडच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना त्या क्लासेसचं नाव माहीत असतं, पत्ता माहीत असतो. बापरे! मग आम्ही सल्ला देतो, का "अरे बाबा, एवढ्या मोठ्या क्लासला ॲडमिशन घेऊ नको." पण ते काय करतात, पेपरभर जाहिरात येते. आता आमचे एवढे पोरं आले, पण त्यांच्याकडे स्ट्रेंज किती आहे ते तुम्ही बघा ना. बरोबर. आता समजा त्यांच्याकडे जर समजा 12वीचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. बरोबर. जेईची परीक्षा आहे समजा. जेईच्या परीक्षेसाठी त्यांच्या बॅचेसमध्ये समजा 1600-1700 पोरं आहे हं. आणि त्याच्यात मला सांगा 100 पोरं जर आलेत समजा, हं. 98% हं. 95% पुढे. 100 म्हणजे खूप जास्त आहे. ते किती पर्सेंट झाला रिझल्ट? 5-7% 10% धरून. 10% पण उलट छोट्या क्लासला, आमच्यासारख्या छोट्या क्लासला समजा 50च पोरं आहे आणि त्याच्यात 90%च्या पुढे जर समजा आमचे 37-38 असतात, मग तो किती रिझल्ट झाला? ऑलमोस्ट 85-90%. मग हा रिझल्ट किती पर्सेंट रिझल्ट आहे ते बघत नाही. हो. त्यांचे फक्त समजा 100 पोरं आलेत, हं. पण त्यांच्याकडे स्ट्रेंज किती आहे ते पण तुम्ही बघा. हो. त्याचे 3-3, 4-4 ब्रँच असतात. तर हा फरक छोट्या क्लासेसवाल्यांना पण आम्हाला फेस करावा लागतो. हं, हं. आणि विद्यार्थ्यांचं एक असतं का मॅथ आणि सायन्स जमत नाही. म्हणजे की काय सल्ला द्याल मॅथ आणि सायन्सची कशी मैत्री करावी? बरोबर. आता मॅथ्स हा विषय प्रॅक्टिसचा आहे. आता पूर्वीच्या काळी कसं राहायचं, पाढे वगैरे पाठ करायचेत. आजही बरेचसे पॅरेंट्स आपल्या वार्ड्सला सांगतात पाल्यांना, की पाढे पाठ करा, पाढे पाठ करा. बरं. टेबल्स लर्न करा. बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे.
पण आता पोरांचे पाढे वगैरे पाठ नसतात. इव्हन म्हणजे स्टेट बोर्डचे, CBSEचे पोरं साध्या सबट्रॅक्शन ॲडिशन पण येत नाही. बाप 9वी-10वीचे पोरं. बापरे! ही कंडिशन आहे. कारण बेस नसल्यामुळे. मॅथ जर सोपं जाऊ द्यायचं असेल ना, तर खरं तर काय करतात पॅरेंट्स डायरेक्ट 9वी-10वीला जागरूक होतात. बरोबर. खरं तर मॅथ्सचा बेस करायचा असेल तर 5वी-6वी पासूनच केला पाहिजे. आणि सायन्स म्हटलं तर त्याच्या कन्सेप्ट्स कळायला पाहिजेत. बरेचसे पोरं काय करतात आजकाल रेडीमेड नवनीत किंवा गाईड म्हणतो आपण त्यांना. गाईड रेफर करतात. गाईडमधून डायरेक्ट वाचायला सुरुवात करतात. प्रश्न खरं तर सायन्स म्हणा किंवा वाचले जे विषय आहेत, सायन्स हा विषय वाचनाचा आहे. तुम्ही धडा वाचा, लेसन वाचा, लर्न करा. नाही समजलं तुम्ही टीचरला विचारा. बरोबर. बरोबर. आता 10th सायन्स म्हटलं तर त्याच्यात 4 पार्ट आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे आणि एन्व्हायर्नमेंट. पण कधी-कधी काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये आवड नसली किंवा त्याला शिकवणाऱ्याने कितीही चांगलं शिकवलं आणि तो जर इंटरेस्ट घेत नसला, तर त्याला ते कळणारच नाही. मग तो काय म्हणतो, बरेचसे पोरं जानेवारीत जागरूक होतात. मग ते म्हणतात, "मग आम्हाला सायन्स कळत नाही, सायन्स अवघड जात आहे किंवा जॉमेट्री अवघड जात आहे." अरे पण तू ऐन परीक्षेत सुरुवातीला टीचरशी बोलला का तू? नाही. परीक्षेच्या वेळेस सांगून काही फायदा नाही ना. आणि बेस तर खूप डिपेंड आहे. पूर्वीच्या काळी 10वीला क्लास लावला चालायचा. पोरांचे बेस राहायचे. कारण त्यावेळेस म्हणजे पाढे घ्यायचे आणि नाही आले तर पोरांना जोडायचेत. आता पाढे वगैरे नसल्यामुळे डायरेक्ट 10वीला क्लास लावतात आणि मग त्यावेळेस अडचणी येतात. म्हणून खरं तर आता 6वी-7वी पासूनच तुम्हाला जर क्लास लावायचा तर कमीत कमी तुम्ही तरी घरी अभ्यास घेतला पाहिजे. बरोबर. आईने म्हणा किंवा वडिलांनी थोडासा त्याला अभ्यास घेतलाच पाहिजे. तरच उपयोग आहे. ते तर आहेच. आणि विद्यार्थ्यांचं असं असतं की अभ्यास करणंच जमत नाही, तर काय करावं याच्यावर काय सांगा? अभ्यास करणं जमत नाही. अभ्यासच जमत नाही म्हणजे आता वाचायला कसं करावं? तसाच करावा बरोबर. खरं तर आम्ही पॅरेंट्स मीटिंग घेतो ना किंवा क्लास शाळेत सुद्धा घेतात. बऱ्याचशा शाळा पण सांगतात, जागरूकता निर्माण करतात. त्यावेळेस पॅरेंट्स ऐकत नाही. पॅरेंट्स मीटिंगमध्ये पण बरेचसे पॅरेंट्स फक्त एक हजेरी लावायची, मुलगा सांगतो म्हणून ते येऊन बसतात. ज्यावेळेस ते पॅरेंट्स मीटिंगमध्ये टीचर्स आम्ही सांगतो किंवा शाळेतले स्कूलमध्ये टीचर सांगतात, त्यावेळेस आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आम्ही काय करतो सुरुवातीला पहिल्या दिवशीच आम्ही काय करतो, तुम्ही टाईम टेबल बनवा. तुम्ही ठीक आहे, तुम्ही आता मीडियाशी, सोशल मीडियाशी तर तुम्ही कनेक्ट आहात. तुम्हाला जर मोबाईलचं हे आहे, तर तुम्ही त्याला पण वेळ द्या. किंवा मोबाईल वापरण्यापेक्षा तुम्ही काहीतरी टीव्हीवर पण बघा. कंटिन्युअस अभ्यास करणं हे पण चांगलं नाही. तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा. तुमच्या काही हॉबीज असतील त्या पण पाळा. कोणी सांगत असेल की कंटिन्युअस अभ्यास करा, ते पण चुकीचं आहे. मग तुम्ही थोडंसं तुमच्या हॉबीजही पाळा. पण मग अभ्यास करून. बरोबर. म्हणजे टीव्हीसाठी अर्धा तास द्या किंवा तुम्हाला मोबाईल काय वापरायचं बघायचं असेल तर अर्धा पाऊण तास द्या त्याला. जास्त वेळ नको. बरोबर. हे जर फॉलो केलं पहिल्यापासून, मुलांना सवय लावल्यात, एक टाईम टेबल फॉलो करायचं, तर नक्कीच अवघड काही जण नसतो विषय. येस. आणि आत्ताच आपण बोललो मोबाईलवर, तर मोबाईलचा किती इम्पॅक्ट झाला आहे विद्यार्थ्यांवर आजच्या? मोबाईल पाहिला तर मोबाईल हा चांगला पण आहे, पॉझिटिव्ह म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तसं मोबाईलमुळे पॉझिटिव्हिटी पण आहे, निगेटिव्हिटी पण आहे. पण मुलं निगेटिव्हकडे जास्त अट्रॅक्ट होतात. बरोबर. कारण मोबाईलमुळे चांगली माहिती मिळते. तर काही गोष्टी मोबाईलशिवाय नाही होत. तर कधी-कधी स्कूलमध्ये सगळ्याच गोष्टी किंवा क्लासमध्ये सगळ्याच गोष्टी आपण फेस नाही करू फेस शकत नाही. किंवा त्यांच्याशी बोलू शकत शिक्षकाशी. तर त्या मोबाईलवर पोरांना हे करता येतं. आजकाल YouTubeवर दर्जेदार शिक्षकांचे व्हिडिओ पण लेक्चर्स आहेत. बरोबर. मग समजा त्याला स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये नाही समजलं एखादा टॉपिक आणि तो शिक्षकाशी बोलू शकत नसेल किंवा एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये तो बोलू शकत नसेल, तर तो YouTubeवर बघू शकतो. बरोबर. तो एक फायदा आहे. पण मुलं दुसरंही सर्च करतात. मग त्याच्यामुळे वाममार्गालाही लागण्याची शक्यता असते. तशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. ते तर आहेच. मग म्हणून एक चांगली पण बाजू आहे मोबाईलची, एक वाईट पण बाजू आहे. मग त्यामुळे कमी प्रमाणात एक ठराविक लिमिटमध्ये जर मोबाईल वापरला तर चांगली गोष्ट आहे. किती असावा मोबाईल आणि अभ्यासातला बॅलन्स? त्या पोराच्या अभ्यासावर डिपेंड आहे. पण माझं तरी मत आहे की समजा जर मुलगा, मी तर मुलांना सांगतो तुम्ही रोज पहिल्या दिवसापासून जेव्हा शैक्षणिक वर्ष सुरू होतं, मग शैक्षणिक वर्षापासून कमीत कमी फक्त 3.5 तास वाचनाला द्या, 1 तास लिखाणाला द्या
किंवा 1.5 तास द्या आणि 1 तास फक्त किंवा पाऊण तास ते 1 तास फक्त मॅथ्सला द्या. प्रॅक्टिसला, मॅथ्सच्या प्रॅक्टिसला. एवढा वेळ द्या. त्यांना मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. दिवसाचे 24 तास असतात. 24 तासामध्ये तुम्ही शाळेत समजा 6 तास असतात. मग 24 मधले 6 गेले. किती उरले? 18. 18 मधले समजा तुम्ही झोपायला 6-7 तास किंवा 8 तास धरूया. 18 मधले 8 गेले, 10 तास उरले. पण 10 मध्ये 2-3 तास तुमचे असेच गेलेत. जेवण वगैरे काय दुसरे काही असते कामं. उरतात किती? 6-7 तास तरी उरतातच ना. मग 6 तास मग तुम्ही 1 तास तुमचं हॉबीज खोळा आणि 3.5 तास वाचनाला द्या. 1 तास लिखाणाला द्या आणि 1 तास 4-4.5-5 तास करा तुम्ही. 5-5.5 तास. याच्या व्यतिरिक्त वर्षभर जर केलं तर नंतर लोड घ्यायची गरज पडत नाही. काही पोरं परीक्षेच्या वेळेस जागरूक होतात आणि आजारी पडतात. तसं न करता पहिल्या दिवसापासून जर हे तंत्र ठेवलं तर नंतर लोड घ्यायची गरज पडत नाही आणि सगळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतातच. फक्त मन लावून पण कॉन्सन्ट्रेट करून जर केलं तर. बरोबर. आणि आत्ताच नुकतंच 10वीची नवीन बॅच चालू झाली. तर त्या विद्यार्थ्यांनी कसं कोप अप करावं, कसा अभ्यास कव्हर करावा लवकरात लवकर, म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळण्याचे चान्सेस राहतील? आम्ही त्यांना सांगतो पहिल्या दिवसापासून जर तुम्ही स्टडी केला आणि जेवढं क्लासमध्ये आणि स्कूलमध्ये जेवढं शिकवलं जाईल तेवढं फक्त तुम्ही रिवाईज करा. बरोबर. आणि एखादा जर विषय तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही शिक्षकाशी चर्चा करा. बरोबर. कारण एक मला विद्यार्थी होता, हुशार होता, मॅथ्स सायन्समध्ये खूप हुशार होता. पण त्याला म्हणजे मॅथ्समध्ये त्याला आउट ऑफ मिळायचे. म्हणजे 10thला पण त्याला 100 होते, सायन्सला 99 होते. मग तो मला येऊन भेटला, म्हणे सर मला आहे ना सोशल सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी थोडं जड जातं. जिओग्राफी चांगलं जातं पण हिस्ट्री मात्र जरा म्हणजे आवडच नाही त्याच्यावर. त्याला मी सांगितलं, मग तू काय करतो म्हटलं, तू डायरेक्ट गाईड रेफर करतो का? तो म्हटला हो म्हणे. म्हटलं मग एक काम कर, ते गाईड बाजूला टाक, काय कर बरं, बुक घे पुस्तक आणि एक धडा वाचून रात्री झोपण्याच्या अगोदर वाच. पण असं मन कॉन्सन्ट्रेट कर की जेणेकरून त्यावेळेस 10वीला पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध होतं. झोपताना वाचते असं की जेणेकरून तो हिटलर तुझ्या स्वप्नात आला पाहिजे. त्याने ते फॉलो केलं आणि त्याला सोशल सायन्समध्ये पण 99 मार्क्स होते. बापरे. पण त्याने शेवटपर्यंत पाळलं. म्हणजे मॅथ्समध्ये 100, सायन्समध्ये 99 आणि परत याच्यात पण बरोबर. 99 होते. आणि म्हणजे शेवटी विद्यार्थ्यावर पण डिपेंड आहे. ते आहे. त्याने जर फॉलो केलं तर त्याचा आता आपण सगळ्यांना 100 पोरांना तेच शिकवणार. मग त्याच्यामध्ये 4च जण फॉलो करत असतील तर 96 पोरं काय करतात, फॉलो नाही करत ना, ज्यांना कमी पर्सेंट मिळतात. फॉलो जर केलं तर सगळ्यांना मार्क्स मिळतात. आता तुम्ही तेच सांगितलं का जे 4% लोकच फॉलो करून आणि जे 96% विद्यार्थी जे मागं राहतात, तर त्यांच्यासाठी काय सांगायचं? त्यांनी कसं पुढे यावं आणि कसा अभ्यास करावा? हां, आता ते पुढं सांगता येत नाही. 96% मध्ये काही पोरं असे राहतात ना चुणचुणीत, की 4% पुढे जाऊन 4% पोरांनाही मागं टाकू शकतात. बरोबर. म्हणजे 10th आणि 12th वर असे अनेक विद्यार्थी आहेत बरं का. 12thला सुद्धा सांगतोय, जेईमध्ये 98 पर्सेंटाईल, 99 पर्सेंटाईल मिळवणारे पोरं आहेत. बरोबर. पण ते नंतर आहे ना, IITला गेल्यानंतर किंवा नीटमध्ये चांगले मार्क्स मिळवणारे MBBSला गेल्यानंतर कंटाळतात आणि मागे पडतात. आणि ज्यांना कमी आहे, समजा कमी पर्सेंटाईल आहे, 89, 90, 91, 92 असे पर्सेंटाईल आहेत किंवा MBBSला शेवटच्या याच्यात नंबर लागलेले आहेत, ते पोरं नंतर कव्हर करतात. शेवटी पोरावर पण डिपेंड आहे. ज्यावेळेस कधी एखाद्याच खोड लागली म्हणतो आपण, तेच लागल्यावर पण काही पोरं नंतर हे होतात. तर 96 मधले नंतर त्यांना हे झाल्यानंतर जाणीव झाल्यानंतर मग चांगले करू शकतात. आणि एक आता मेन विषय असा की कमी वेळात जास्त इफेक्टिव्ह स्टडी आपण कसा करू शकतो? ते कमी वेळात म्हणण्यापेक्षा तो वेळ तर द्यावाच लागणार आहे. वेळ तर द्यावा लागेल. कारण जो हा वेळ ठरलेला आहे आणि आता कॉम्पिटिशन खूप आहे. बरोबर. आणि प्रत्येकाला एफर्ट्स देणं गरजेचंच आहे. अभ्यास करणं महत्त्वाचंच आहे. एखादा पोरगा असतो किंवा 100 मधला एखादा की तो कमी वेळात अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतो. पण त्यालाही मेहनत घ्यावीच लागते. बरोबर. ते तर आहे. आता JEE वगैरेचे जे सिलेबस आहे, व्हास्ट आहे किंवा नीटचा पण आहे.
त्याच्यामध्ये फिजिक्स टफ जातं. मग अभ्यास करण्याशिवाय पर्यायच नाही. बरोबर. रिवाईज केल्याशिवाय उपयोगच नाही. ते तर आहेच. आणि पॅरेंट्सचा पण तेवढाच महत्त्वाचा रोल आहे तिच्यात. तर महत्त्वाचा मुद्दा. येस. आणि याला खरं तर मी तर म्हणतो, मी पॅरेंट्स मीटिंग घेतो त्यावेळेस सांगतो, मुलगा बिघडायला खरं सुरुवात पॅरेंट्सकडूनच होते. बरोबर. म्हणजे पॅरेंट्स बिघडवतात असं माझं म्हणणं नाही. कोणत्याही पॅरेंट्सला वाटणार नाही की आपला मुलगा बिघडावा. वेगळा. बरोबर. तर कोणत्याही शिक्षकाला वाटणार आहे की आपला विद्यार्थी बिघडावा. वेग परंतु थोडीशी चूक अशी होते पालकांकडून, दुर्लक्ष म्हणा. आता पेपरलाही आपण वाचतो. आम्ही पॅरेंट्स मीटिंगला सांगतो की तुम्ही यांच्यामधून दप्तर चेक करत चला. ते नेमकं काय सापडतं, वया चेक करतात. कधी-कधी आम्हाला काही गोष्टी सापडतात, त्यांना सापडत नाही. म्हणजे एक एक प्रकारे त्याच्यावर अंधविश्वासच झाला ना तो. विश्वास असतो की नाही असं नाही करणार, आमचा मुलगा असं करू शकत नाही, आमची मुलगी अशी करू शकत नाही. पोरं अंधारात ठेवतात आणि मुलांना म्हणजे आपल्या पालकांना कसं पटवायचं हे बरोबर ज्ञान असतं. हे शिकवावं लागत नाही त्यांना. ते बरोबर आणि एकमेकाला बरोबर ॲडजस्ट करतात. म्हणून पालकांनी पण फार खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप पण बोलू नका त्यांना. कधी प्रेमाने, कधी थोडं शिस्तीत. पण मधून त्यांच्यावर मी तर पालकांना सांगतो, तुम्ही विश्वास ठेवा. पण पूर्ण विश्वास ठेवू नका. बरोबर. अविश्वास पण दाखवू नका. अतिविश्वास पण दाखवू नका. पण विश्वास दाखवा. बरोबर. पण मग थोडंसं दाखवा आणि हे थोडंसं अविश्वास पण दाखवा. बरोबर. म्हणून त्याला विचारा, "कर बाबा तुला उशीर झाला." कारण बऱ्याचदा क्लासचा टायमिंग टाकलेला असतो आम्ही किंवा स्कूलचाही टायमिंग असतो. "तुला का उशीर झाला?" त्यानं त्याचं कारण तुम्हाला पटलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी आम्हाला कॉन्टॅक्ट करू देत नाही. "नको पप्पा, सरांचा क्लास चालू असेल किंवा स्कूलमध्ये सरांना बोलू नका, बरोबर. मला बोलतील, मारतील." नाही, पण आपण सरांशी कॉन्टॅक्ट ठेवलाच पाहिजे. ही पालकांनी खबरदारी घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. बरोबर. त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे. बरोबर. आणि आजकाल ते नवीन फॅड चालू झालंय. पालक काय करतात 8वी पासूनच जेईई वगैरेचे याचे क्लासेस लावून देतात. तर ते किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे, की हां, बरोबर. आता कारण कॉम्पिटिशन खूप आहे. 8वी पासून बरेचसे नीट आणि जेईचे क्लासेस लावतात. खरं तर तो जो अभ्यासक्रम आहे ना, जेईचा म्हणा, नीटचा 2 वर्ष सफिशियंट आहे. 11वी 12वी. हां, 2 वर्ष सफिशियंट होतात. हां. पण कॉम्पिटिशन असल्यामुळे 8वी पासून लावलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण मग नंतर असं पण होतं, त्याच्यात निगेटिव्ह पण नाही दिसतं. बरेचसे पोरं काय करतात, तोच अभ्यास आहे ना 8वी, 9वी, 10वी त्याच प्रकारचा तो सिलेबस पाहून थोडंसं नंतर कंटाळतात बरोबर. आणि वेळेवर नेमके काहीतरी गोंधळ घालतात. नेमकं जेईची परीक्षा आली समजा, जेई मेन म्हणा किंवा ॲडव्हान्स म्हणा, बरोबर. त्यावेळेस काहीतरी मिस्टेक करतात किंवा नीटची एक्झाम म्हणा, त्यावेळेस मिस्टेक करून टाकतात. म्हणून 8वी 9वी पासून ठीक आहे बुवा, काही ना हरकत नाही. आता बरेचसे टाईपचं पण फॅड आलेलं आहे. नाही. 8वी पासूनच बरोबर. पण मग एक म्हणतं की एक असं वाटतं की त्यांचं आपण बालपणच हिरावून घेतो बरोबर. ते आणि त्याच्यातून तो बोध चांगला पण निघतो आणि वाईट पण होऊ शकतो. आणि शक्यतो 6वी 7वीला कळून जातं की हा पोरगा कुठं चालणार आहे. आणि स्किल बेस 6वी 7वीच्या किंवा 8वी 9वीला कळून जातं याला कोणत्याही विषयात आवड आहे. आणि जर त्याला तुम्ही फोर्स केला तर त्याला जर मॅथ्स आवडत नसेल आणि तुम्ही जर जेईची परीक्षा द्यायला लावताय बरं. तर मग थोडंसं अवघड आहे. येस. आणि तुम्ही आता स्किलचं बोललात, तर मार्क्स वर्सेस स्किल्स, तर याच्यापैकी कशावर जास्त पॅरेंट्सनी भर द्यावा? हां, 50-50% पॅरेंट्स फक्त मार्क्स पाहतात. बरोबर. पण बऱ्याचदा काय होतं, एखादा 80% मिळवणारा विद्यार्थी 96% वाल्यापेक्षा त्याच्याकडे स्किल जास्त असतं. कलाकारच होतो. बरोबर. पण मग शेवटी काय करतात, पॅरेंट्स म्हणा किंवा दुसरे कोणी, शेवटी त्याचं मार्कशीट पाहिलं जातं. स्किल पाहिलं जात नाही. आता बऱ्याचशा देशांमध्ये तर असं आहे, की त्याला स्किलवर डिपेंड आहे. तुम्ही इतर देशांचे जर शैक्षणिक व्यवस्था पाहिली, शिक्षण व्यवस्था, तर स्किल हे केलं जातं मार्क्सपेक्षा. पण आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा, मार्क्सला जास्त हे केलं जातं. आणि त्याचबरोबर पालकांनी मुलांना मोटिवेट कसं करावं? कारण त्यांच्याकडं विद्यार्थी जास्त असतो आणि क्लासमध्ये फक्त 2-3 तासासाठी असतो. तर हां, पालकांचं म्हटलं तर आता पालक येऊन आम्हाला सांगतात, की "सर तुम्ही सांगा त्याला." मग आम्ही सांगतो, आम्ही सांगा, तुम्ही पण सांगा." ते डायरेक्ट एकच उत्तर देतात, "तो आमचं ऐकत नाही."
अरे हो. जवळपास 90% पालक हेच उत्तर देतात. मग शेवटी तो तुमचं ऐकू शकतो. ठीक आहे, आम्ही सांगतो. पण तुम्ही पण थोडं गोड बोलून त्याला समजून सांगा. परिस्थिती जाणीव करून द्या. कारण आत्ता पालक असे आहेत, की त्यांचं म्हणणं असतं, की आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं. बरोबर, बरोबर. तर ही चूक पण असते. ठीक आहे, आपण देतो. तर जास्त. त्याला कधी-कधी नाही म्हणण्याची पण सवय पाहिजेच. बरोबर. त्याने सांगितलं असं-असं, आलंच पाहिजे. आता एकच किस्सा सांगतो. एका मुलाकडे सायकल नव्हती आणि जवळच क्लासच्या जवळच राहतो. हो. खूप लांब पण नाही. मग? तर तो म्हटला, की मला सायकल लागेल आणि परिस्थिती बेताची होती. हं. मग एक दिवशी तो घरी घरी घेऊन थोडंसं तोंड उतरून बसला आणि मग त्याचे वडील आलेत कामावरनं. "का रे बाबा, का बरं बसला?" त्याचे आई म्हणणे, "त्याला सायकल पाहिजे." म्हणे. आई म्हणणे, "त्याला नाही घेऊन द्यायची. बघू पुढच्या वर्षी म्हणतो चांगले मार्क्स मिळव, सायकल घेऊन देऊ." त्याचे वडील लगेच रात्री गेलेत त्याच्या मालकांकडे. त्यांच्याकडून उसने पैसे घेतलेत. बापरे! 7 का 8,000. रात्रीचं त्याला नेलं गाडीवर टाकलं आणि सायकल घेऊन आलेत. बापरे! मग मी त्यांना बोललो, "थोडंसं नाही म्हणायला पण शिका. तुम्ही लगेच का आणून दिलं? ही थोडी चूक तुमची आहे." तो नंतर काहीच करत नव्हता. त्यांना म्हटलं, "तुम्ही थोडंसं त्याच्यावर पण कंट्रोल ठेवा. नाही म्हणायला शिका त्यात. पण लगेच आणून देऊ नका." मग त्याची आई बोलायला लागल्या, की याचे वडीलच त्याचं हे करतात. म्हणजे खूप पण टॉर्चर करू नका. पण मात्र नाही म्हणायला पण शिकलं पाहिजे पोराला. पोराला जाणीव पण झाली पाहिजे. आणि तुम्हाला आता एवढं 25-26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर काय सांगताल एखादा आयुष्यातील सर्वात मोठा धडा दिलाय तुम्हाला बोल असा? धडेही भरपूर मिळाले. त्यातून आपण सुधारलोय. हां, त्या विद्यार्थ्यांकडून पण खूप काही शिकायला मिळालं. बरोबर. मी विद्यार्थ्यांना सांगतो बऱ्याचदा, की मी एक शेवटी रिटायरमेंटला एक पुस्तक लिहिणार आहे. मग त्या विद्यार्थ्यांचे अनुभव शेअर करणार आहे, पालकांची शेअर करणार आहे. काही पालक सपोर्टिव्ह पण भेटतात, भांडखोरही भेटतात. काही पालकांना मुलाला बोललं की राग येतो किंवा त्याचे दोष दाखवलेत. पूर्वी दोष दाखवले तर पालकाला आनंद वाटायचा. पण आता दोष दाखवले तर पालकाला थोडं वाईट वाटतं. वाईट वाट. हे दोनदा तर असं झालं, की एका पॅरेंट्स मीटिंगमध्ये आम्ही त्यांना शिक्षकांनी सांगितलं, की असं-असं आहे. तर त्या पालकाला राग आला होता. बापरे! हं. आमच्या इंग्लिशच्या सरांनी सांगितलं त्यांचं, की हा थोडासा झोप काढतो बुवा क्लासमध्येच. तर थोडं याला रात्री लवकर झोपवा. बरोबर, बरोबर. याच्यात काय सर काही वाईट बोलले नाही. ते तर आहे. मग त्या पालकांना राग आला. त्याने क्लासच बंद केला. बापरे! अशी पॅरेंट्स पाहायला मिळाले. आणि तसे तर अनेक घटना पण घडल्या. काही चांगल्याही आहेत, काही थोडेसे वाईटही असतात. प्रत्येक क्लासवाल्याला, प्रत्येक शिक्षकाला फेस करावंच लागतं बरं. त्याचं. आणि विद्यार्थ्यांनी फक्त 10वी-12वीचे मार्क्स न पाहता म्हणजे विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी कोणत्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी असतं सांगा? बरोबर. एकदम बरोबर प्रश्न आहे हा. की बऱ्याचदा काय होतं, काही मुलांना 10वीला कमी मार्क्स मिळतात. हं. 12वीलाही कमी मिळतात. बरोबर. पण ते नंतर कव्हर करतात किंवा काहींना एकदम शैक्षणिक त्याची पात्रता एकदम सो असते. बरोबर. पण तो जीवनात यशस्वी होतो. मी पोरांना सांगतो, की हे मार्क्स म्हणजे फक्त एक आपल्याला फक्त हे कागदपत्र आहे बुवा असं हं. समजा. ते तर आहेच. तुम्ही जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होणं फार महत्त्वाचं. फार मग. एकदम कमी स्कोर करणारे पोरं जीवनात यशस्वी होतात आणि एकदम टॉपला येणारे पोरं त्यांच्या आयुष्यात काही ना काही खटके चालू असतात. सर्व यशस्वी होत ट्रॅक चुकतो कधी ट्रॅक चुकतो. 11वी-12वी. आणि पोरांना सांगतो त्यामुळे टेन्शन कमी जरी मार्क्स मिळाले तरी टेन्शन घ्यायचं नाही. पुढची परीक्षा आहे. पुढच्या परीक्षेमध्ये कमी मिळालं अजून पुढची परीक्षा. आपलं जीवनभर तर परीक्षाच द्यायची आहे. बरोबर. मग तुम्ही जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाले तुम्ही खूप कमवलं. आणि इकडे समजा 97-98 मिळवलं 10वी-12वीला आणि तुम्ही जीवनाच्या याच्यात नाही सक्सेस झालेत, तर काय उपयोग त्याचा? म्हणून त्यांना समजावून द्यावं पण लागतं. मग त्यामुळे त्या पोरांना वाटतं की नाही, अजून पुढे आपलं शिक्षण बाकी आहे. आपण पुढं कव्हर करूया. आणि यशस्वी होण्यासाठी कोणते गुण पाहिजे विद्यार्थ्याच्या अंगात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी? हां. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनम्रता पाहिजे. बरोबर. आता पूर्वी कसं राहायचं, की विद्यार्थी बोलताना, शिक्षकाशी बोलताना एकदम विनम्रपणे बोलायचं. आता थोडंसं रूडली झालेत. खरं हे घरून पण शिकवलं पाहिजे. बरोबर. बाबा रे! आता मी पोरांना सांगतो, अरे सायंटिस्ट एखादा शास्त्रज्ञ आहे, मॅथमॅटिशियन आहे. त्यांची जवळ ज्यावेळेस माहिती सांगतो,
त्यावेळेस त्यांना सांगतो की तुम्ही त्यांच्याविषयी अरे तुरे नका करू, आहो जाओ येतात. बरोबर. बरोबर आहे. तर मी एकदा विचारलं होतं एका पोराला, एक ते एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो होता. म्हटलं हे कोण रे? हा ना म्हणे, एकनाथ शिंदे म्हणे. म्हटलं हे हा, याचा अर्थ काय म्हटलं? तुझा नातू आहे का म्हटलं? अरे आज ते त्यावेळेस मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री आहेत आणि तू ही भाषा वापरतो म्हटलं. पप्पांना असंच बोलशील का? तर हे संस्कार अशा नकोच. शास्त्रज्ञांचे फोटो दिसलेत की हा तो, अरे म्हटलं असं नाही. त्यांचं आज काय देशाला किंवा जगाला त्यांनी काय करून ठेवलंय म्हटलं. आपली ती लेवल आहे का? ते कोणी का असे ना, इंग्लिश भाषेमध्ये ते ही म्हणतात त्याला, तो जरी असला तरी. पण आपल्या संस्कारामध्ये तसं नाही. तसं नाही. आपण त्यांना कमीत कमी आवाजावच केलं पाहिजे. की मोठी व्यक्ती कोणी का असेल, तर हे संस्कार शक्यतो घरून कोण दिले पाहिजेत. कधी घरी चर्चा होते आणि मग पोरं बरोबर फॉलो करतात. बरोबर. शिक्षकांना पण थोडंसं काहीतरी नाव ठेवणं म्हणा, अरे तुरे करणं, तर हे शेवटी संस्कारावर डिपेंड आहे. आणि जर तुम्हाला पण पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल, तर तुम्ही काय बदलावं? म्हणजे मागे रिवाइंड केलं तर? असं असतं का? हां, म्हणजे आयुष्यातच जर काही चेंज करायचा असा. क्लासेस नाही घेणार पण. अच्छा. कारण आता ह्या काळामध्ये पूर्वीच्या काळी होऊन गेलं, मजा वाटायची, शिकवायला वगैरे मजा वाटायची आणि मुलंही तशी असायचीत. खूप छान वाटायचं. तुम्ही होते त्यावेळेस तर एकदम मॅथ्स शिकवायला पण आनंद वाटायचा. एकदम एन्जॉय करत शिकवायचो मी. बरोबर. की मी कधी कोणाचं गाईड घेतो डायरेक्ट बुक मुलांकडून घेतो आणि शिकवायला सुरुवात करतो. आणि मुलांकडूनही मला बरंच काही माहिती मिळायची. म्हणजे त्यांच्याकडून शिकायला मिळायचं मला. पण आता पोरं तसे नाही राहिलेत. ते तर आहे. मग त्यामुळे आता मी तर नवीन सुरुवात करायची म्हटले तर मी दुसरं काहीतरी करेल. हे. दुसऱ्या क्षेत्रात. क्लास करणार. मी तर कोरोना पण ते पण सांगितलं. तुला पण एकदा सल्ला दिला होता बघ. बरोबर. तू या क्षेत्रात पडू नको. बरोबर. आठवतं तुला? हो. तुला पण हे सल्ला मी दिला होता. तू या क्षेत्रात पडूच नको. तू काहीतरी सीए हो. तू करून दाखवलं. बरोबर. अजून मी 1-2 जणांना सल्ले दिलेत, की तुम्ही दुसरीकडे जा. कारण मी एक नोकरी सोडली आहे ना. गव्हर्नमेंट नोकरी सोडली आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट नोकरी पण आहे. क्लास क्षेत्र वाईट नाही आहे. पण तेवढं हे पण आहे. कोविडच्या काळामध्ये आम्हाला जाणवलं ते, की नाही ती नोकरी सोडायला नको पाहिजे होती. गव्हर्नमेंट नोकरी होती आणि ती पण परीक्षा देऊन टॉपला आलेलो आपण होतो. जवळजवळ 30-30, 35-35 लाख देऊन नोकरी लागत होते आणि मला ते फ्रीमध्ये होणार होतं. बरेच जण म्हटलं की तुम्ही घ्यायला पाहिजे होती असं तसं. पण म्हटलं नाही, मी याच्यात सॅटिस्फाय आहे. आणि एकदम तर आमचे गुरु बोलले होते आम्हाला, की सगळ्यात चांगलं पवित्र दान म्हणजे ज्ञानदान आहे. तुम्ही ज्ञानदानाचं काम करताय, तुम्हाला ती नोकरी जमणार नाही. कारण तुम्हाला कोणाच्या अंडर काम करण्याची सवय नाही. त्यामुळे ती नोकरी जमेल याची गॅरंटी नाही. बरोबर. आम्हाला बऱ्याच जणांनी आता एक त्याच याच्यात लागणार होतो मी, आदिवासी विकास भवन. बरोबर, बरोबर. आदिवासी तिथलेच साहेब, त्यांची मुलगी माझ्याकडे होती, उपायुक्त होते ते. मग त्यांनी ते कॉल लेटर पाहिलं होतं. ते म्हटले काय हो सर, 30-30, 35-35 लाख देतात नोकरीला, बापरे. तरी नोकरी मिळत नाही आणि तुम्हाला फ्री मिळते आहे. म्हटलं नाही, मी माझा गुरुवर विश्वास आहे. गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे मी करणार. बरोबर. नाही सांगितलं त्यांनी तर मी घेतले. आणि त्याची 10वी-12वीचे आत्ताच त्याचे रिझल्ट पण आता लागतील. तर काय सल्ला द्याल करिअर निवडायच्या हिशोबाने? बरोबर. 10वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर बरेचसे पोरं काय करतात, म्हणजे 70-80% पालकसुद्धा. मी तर 10वीची परीक्षा झाल्याच्या पोरांना सांगतो, तुम्ही 10 जणांना विचारूच नका. तुम्ही काय करा, ज्या क्लासला आहात किंवा ज्या स्कूलमध्ये आहात, बरोबर. स्कूलमध्ये एखादा शिक्षक असेल, जे तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट जाणत असेल, बरोबर. त्यांना जाऊन तुम्ही विचारा. किंवा क्लासमध्ये कमी संख्या असते ना, त्या क्लासच्या सरांना जाऊन विचारा. विषय शिक्षकाला जाऊन विचारा. बस हे 3-4 आणि तुम्ही आईवडिलांना विचारा. स्वतःचा निर्णय घ्या. 10 जण तुम्हाला वेगळे सांगते. कोणी म्हणेल डिप्लोमा करा, कोणी म्हणेल कॉमर्स घ्या, कोणी म्हणेल सायन्स करून जा, कोणी म्हटलं सायन्स मध्ये जास्त रश आहे, एक्झाम द्यावे लागतात बुवा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. मग तुम्हाला कन्फ्यूज करून टाकते. किंवा क्लासेस पण हा निवडा, तो निवडा, तो निवडा. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. घरी बसा, विचार करा आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आवड आहे. आता मी पाहतोय ना की जवळपास 95% पोरं सायन्सला जातात. आता मागची जी माझी बॅच होती, ते 1-2 मुलं सोडलेत,
सगळे सायन्सला गेलेत, सगळे टोटल सायन्सला. पण मग मी विचार करतो की अरे काही पोरांचं त्याच्यात हे नाही आहे. बरोबर. काही पोरं खरं तर कॉमर्सचे होते, काही पोरं आर्ट्सचे होते, पण तिकडून न जाता सायन्सकडे जातात. मित्रांचं आणि मित्रमंडळीमुळे याने सांगितलं, त्याने सांगितलं, तिने सांगितलं, मग चला बरोबर जायचं, बरोबर यायचं यासाठी. मग ते मित्र नंतर 10वीचे मित्र नंतर कुठं राहत नाही बरोबर. आपला निर्णय आपण घ्यायचा आहे. पालकांना जवळ बसवा आणि मग निर्णय घ्या. पण निर्णय बरेच जण ते चुकतात आणि मग नंतर क्वचित. येस. आणि आत्ताच आपण बोललो मित्रमंडळी, तर विद्यार्थ्यांच्या ग्रोथमध्ये मित्रमंडळी आणि संगत याचा किती परिणाम हो. बरोबर. येस. फार परिणाम होतो. बरोबर. मी तर पोरांना सांगतो की तुमचं नुकसान करणारे 3 घटक आहेत. 3M. मित्र, पहिला M. मित्र किंवा मैत्रीण. बरं. दुसरा मोबाईल आणि तिसरा म्हणजे मॅड बॉक्स म्हणजे टीव्ही. टीव्ही. म्हणून मी M वाज 3M हे तुमचं नुकसान करणार आहेत. तर मित्रमैत्रिणी जर चांगले जर मिळाले तर ठीक. आणि ते वय असं असतं ना की त्याच्यात चांगलं वाईट कळत नाही. बरोबर. आई किंवा वडील जर चांगलं सांगत असतील तर पोरांना ते पचत नाही. मग तू लेक्चर देते किंवा पप्पा लेक्चर देतात, ते क्लासचेही सर लेक्चर देतात, पोरांना ते लेक्चर वाटतं. बरोबर. ते मॅच्युअर झाल्यावर त्यांना कळतं की नाही सर बरोबर सांगत होते. तेव्हाच ऐकलं असतं आम्ही. आता मी पूर्वी 5 मिनिटं जरी लेट झाले तरी मी झापायचो. बरोबर. आत्ताच एक मुलगी MBBS झाली, आत्ताच रिझल्ट लागला मला. बोला. ती तर मला फोन आला होता. महाजन म्हणून पोरगी होती, वैभवी महाजन. ती सांगायची आम्ही हॉस्टेलवर सगळ्यात पहिले आम्ही रात्री खूप जागायचो अभ्यासाला. तर सगळ्यात पहिले उठणारी मी होतो. 5:30-6ला उठायचे, बाकीचे 8, 7:30, 8ला का रात्री जागलेले असायचं. आणि मी सकाळी लवकर उठायची. मग त्या मुली मला विचारायच्यात कसं काय? की तू कसं काय उठते? ती म्हणायची मी 10वीपर्यंत ज्या क्लासला होती सकाळी 6ला, पावणे 6ला बॅच असायची. आणि सरांच्या भीतीने आम्ही 5 मिनिटं आधीच पोहोचायचो. कारण सर बाहेर हाकलून द्यायचे किंवा बाहेर उभं करायचे. त्यामुळे आम्ही भीतीने लवकर जायचो. आणि आज ती सवय आम्हाला खूप चांगली पडते बुवा. तेव्हाची मजाच वेगळी होती. आणि आता तर पॅरेंट्स असे झालेत की त्याला बसवेपर्यंत थांबतात आणि ते सांगतात सर जाऊ द्या, बसू द्या, त्याला काही बोलू नका. शेवटी बसून घ्यावं लागतं. आम्ही काय करतो आता 5 मिनिटं उभं करतो आणि बसून घेतो. मग तरी काही ते पालकांना पालकांचाच मेन रोल आहे सर. आणि काय सांगाल एक तरुणांना आणि पालकांना एक सल्ला, म्हणजे काय यशस्वी होण्यासाठी काय करायचं? हेच विनम्रता पाळणं, शिस्त पाळणं आणि कोणत्याही गोष्टीत मी तर पोरांना सांगतो तुम्ही नोकरीला जरी लागलेत ना, शक्यतो प्रामाणिकपणे करा ती नोकरी. म्हणजे कोणाची लाच घेण्याचं. आता बरेचदा काय होतं, प्रश्नपत्रिका फुटतात काही शाळांच्या प्रश्नपत्रिका काही पोरांकडं अगोदर पण असतात, काही शाळांच्या या मित्रमंडळीमुळे माहीत होतात की ते पोरांना सांगतो जरी मिळालं तरी घ्यायचं नाही. आपण 2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण प्रामाणिक राहायचं. अरे ही सवय तुम्हाला पुढे पडेल. आणि जर तुम्ही असं जर करत गेले तर तुम्ही पुढे नोकरीमध्ये पण लाच घ्याल. बरोबर. ती सवय पडेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार कराल एक प्रकार. बरोबर. आणि तुम्ही आताच ते पेपरबद्दल सांगितलं एक्झामच्या वेळेस, तर आपण कशी तयारी करून घेतो म्हणजे पेपरसाठी विद्यार्थ्यांनी रेडी व्हा. आपले प्रिलिम्स वगैरे असतात तर ते किती सिरियसली द्यायला पाहिजे विद्यार्थी? एकदम बरोबर. आता मी पोरांना सांगतो सुरुवातीलाच की तुम्ही क्लासचे पेपर न चुकता द्या. आता वर्षभरामध्ये आम्ही 10चे जवळपास 72-75 पेपर घेतो. बरोबर. पूर्वी जास्त होते, पण आता पोरं काय करतात शेवटी पेपरला येत नाही. आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपला सिलेबस संपलेला असतो. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये रोजचं आपलं रिव्हिजन पण असतं, पेपर पण असतात. बरीचशी मुलं काय सांगतात, खोटं-नाटं सांगतात की आता सिलेबस संपलेला आहे, सरांनी सांगितलं आता सुट्ट्या आहेत. तरी आम्ही व्हॉट्सअपवर मेसेजही टाकतो. पण मग पोरं सांगायला बरोबर असतात, त्यांना वेगळं सांगतात की आता पेपरला जायची गरज नाही. बरेचसे पोरं पेपरला येत नाही, म्हणजे क्वचित येतं. पण मग त्याचं नुकसान त्यांना बसतं. मी पोरांना सांगतो की आता हे पेपर असे द्यायचे की हे बोर्डाचेच पेपर आहे असं समजून चालायचे. बरोबर. बोर्डाचे पेपर समजून चाललेत, तुम्हाला बोर्डाचे पेपर अतिशय सोपे जातील. बरोबर. आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. शेवटपर्यंत जे पेपर देतात आणि आपले पेपर क्लासचे पेपर थोडं स्ट्रिक्टली असतात, हार्ड असतात.
म्हणजे स्कूलमध्ये जे 40 पैकी 40 मिळवणारे मुलं आहेत, ते क्लासमध्ये 40 पैकी 25, 26, बापरे! 22, हं. 20 असे मिळवतात. तिथं 40 आणि तिकडे 40 पैकी 40. मग त्यांना सांगतोय, "भाई इथे इथं कमी पडले तुम्ही समजून घ्या, तुम्हाला तिकडे चांगले मिळणार आहे. बरोबर. बोर्डात. तुम्ही आउट ऑफ मिळू शकतात तिकडं." कारण थोडेसे हार्ड क्वेश्चन पेपर असल्यामुळे तुम्हाला एक हार्डची सवय पडली की ते एकदम सोपं आहे. बरोबर. बोर्डाचा पेपरचं तुम्हाला टेन्शनच राहणार. वर्षभरामध्ये जेवढे पेपर होतात आणि जे प्रिलिम्स होतात, त्या जर मन लावून दिल्या तर नक्कीच इफेक्ट पूर्ण होतोच. आणि पालक क्लासेस जॉइन करताना इन्फ्लुएन्स जास्त बघतो म्हणजे क्लास कसा आहे, हे चकाकी जास्त त्याचा वास तर काय सल्ला द्याल याच्यावर? पालकांना एकच विनंती आहे, की तुम्ही चकाकतं ते सोनं नसतं. हो. वरून जो मुलामा असतो बऱ्याचदा. कधी-कधी बिल्डिंग पण एकदम आपण अट्रॅक्ट होतो आणि भाळतो आणि ती फ्लॅट वगैरे घेऊन घेतो. नंतर 4-5 वर्षांनी ते गळायला लागलं की त्यावेळेस कळतं, की अरे, अरे, वरून दाखवलेलं आहे बुवा असं. मध्ये तर भुसभुशीत आहे. बरं. मग तसेच बरेचसे क्लासवाले एकदम हाय-फाय एसी रूम दाखवतात. मी पोरांना तेच सांगतो. तुम्ही 10th नंतर क्लास भले छोटा निवडा, पण आपल्याला जिथं समजेल, स्ट्रेंथ कमी असेल, असेच तुम्ही क्लास निवडा. तुम्ही एसी रूम बघू नका. तिथं आपल्याला झोपायला जायचं. शिवाय ते बेंचेस हे हाय-फाय एकदम रूम्स आहेत. त्या हाय-फाय रूम्स तुम्हाला शिकवणार नाही. शिकवणार नाही. शिकवणार ते टीचर्स आहेत. टीचर्स कसे आहेत ते बघा. बरोबर. संख्या कमी आहेत ते मात्र बघा पहिले. पण पालक आता उलटं करतात. जिथं संख्या जास्त आहे, तिकडं जास्त. हो. मग काही पोरं फॉलो करतात. एखादा करतो मात्र त्याचे. बाकीचे मात्र ते त्यांच्यावरच विश्वास ठेवतात. आणि क्लास जॉइन करताना पालकांचा एक निकष असतो फी. म्हणजे बऱ्याच ठिकाणी याने फी कमी केली, चला याच्याकडे जाऊ, याच्याकडे जाऊ. तर काय सांगाल याच्या? हां, छोट्या-छोट्या एरियामध्ये जे असतात ना, कॉलनी वगैरे एरियामधले, त्या एरियामध्ये हा प्रॉब्लेम आहेच. बरं. प्रत्येक क्लासवाल्याला. आपण तेच पॅरेंट्स आमच्यासारख्या क्लासवाल्यांना बार्गेनिंग करतात, पण 11वी-12वीला मोठ्या क्लासला मात्र तिथं त्यांना काहीच चालत नाही. कारण ते चेकच घेतात. चेकच घेतात डायरेक्ट. पोस्ट डेटेड. अगोदर चेक घेतात किंवा तुम्ही भरा, फोनपेने भरा किंवा मग चेक द्या आम्हाला. तेव्हाच ॲडमिशन. तेव्हाच ॲडमिशन होतं. पण तिथं मात्र बार्गेनिंग चालत नाही. आणि आमच्याकडे मात्र ते बार्गेनिंग करतात. आणि पूर्वी रिझल्ट पाहायचे लोकं. रिझल्ट कोणाचा चांगला आहे. आता मात्र काय करतात, फी कोणाकडे कमी आहे. बरेचसे पॅरेंट्स पूर्ण फेरफटका मारतात. प्रत्येकाचं काय ब्रोशर्स वगैरे घेऊन घेतात. पॅम्पलेट्स घेऊन घेतात आणि लिहून घेतात किती फी, कोणाची किती फी. मग घरी डिस्कस करतात. याची कमी. बायको, नवरा आणि मुलं बसतात सगळे एकत्र फॅमिली आणि फी कोणाची कमी आहे बरोबर. तिकडे क्लासला पाठवतात. हा मात्र हा फटका चुकीचं पण आहे. ते बरेचसे अनुभव येत आहे. ज्याने फी कमी केली तिकडे जास्त गर्दी आता. येस. आता आपलं एक असं राउंड रॅपिड फायर त्याचे थोडे फास्ट उत्तर आपल्याला द्यावे लागतील. एका समजावून म्हणजे आता स्ट्रिक्ट टीचर वर्सेस फ्रेंडली टीचर. 50-50% स्ट्रिक्टली पाहिजे आणि फ्रेंडली पाहिजे थोडंसं. आणि ऑनलाईन की ऑफलाईन? ॲब्सोल्युटली ऑफलाईन. मॅथ की सायन्स? 50-50 कारण मॅथ्स आणि सायन्स दोघं एकमेकांशी रिलेटेड आहे. कारण तर फिजिक्स म्हटलं तर मॅथ्स असल्याशिवाय शक्यच नाही. बरेचसे पोरं 11-12ला काय करतात, मॅथ्स सोडून देतात. बरोबर. आणि पण तुम्ही नीटची जरी एक्झाम देताय तिथं फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये मॅथ्स आहेच. ते तर कॅल्क्युलेशन केमिस्ट्रीमध्ये पण थोडाफार प्रमाणात आहे. ते तर आहेच. मॅथ्स शिवाय फिजिक्स नाही, फिजिक्स शिवाय मॅथ्स. डन. आणि मॉर्निंग स्टडी और नाईट स्टडी? हां, ते शेवटी विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. पूर्वी कसं पॅरेंट्स लेक्चर द्यायचे. त्यावेळेस पहाटे उठून अभ्यास कर, 4ला उठ, 3:30ला उठ. पहाटेचा अभ्यास चांगला असतो. पण आता तसं नाही. माझं मत आहे की मुलाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे त्याला अभ्यास करू द्या. काही पोरांचा रात्री अभ्यास होतो, काही विद्यार्थ्यांचा, काहींचा पहाटे होतो. त्याला त्याच्या पद्धतीने करू द्या. तुम्ही त्याच्यात इंटरफेअर करू नका. मोबाईलवर ॲब्सोल्युटली बुक मार्क वर्सेस केस 50-50%. फेवरेट सब्जेक्ट बी? कोणाचा माझा का? हां. मॅथमॅटिक्स. आणि वन वर्ड फॉर स्टुडंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तो मेन मुद्दा आहे. कॉन्सन्ट्रेशन करणं आणि सातत्य ठेवणं बस. बरोबर. आणि वन हॅबिट जे एक सवय प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पाळायला पाहिजे. एक नाही तर ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरोबर.
3-4 गोष्टी मेन म्हणजे संगत पण फार महत्त्वाची आहे. ते काय आता आपण संगतीवर डिपेंड आहे. बरेचसे आम्ही हुशार पोरं पाहिलेले आहे, की नंतर बिघडतात. आणि कधी-कधी एकदा सर्वसाधारण मुलगा चांगल्या ह्याच्यामध्ये सुधरून पण जातो बरोबर. आणि त्याची प्रोग्रेस थक्क करणारी असते शेवटी. तेच. शेवटी डिपेंड त्याच्यावर आहे. आणि आयुष्यात यशस्वी होणंच महत्त्वाचं आहे मार्क्सपेक्षा. तर सर तुम्ही आलात आणि तुमच्या वेळात वेळ काढून दिला एवढा टाईम आणि आपल्या जुन्या आठवणींना सुद्धा याचा उजाळा मिळाला. म्हणजे असं वाटलं का आपण ते 10वीच्या बॅचमध्येच आहोत असं. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आला आणि येस थँक यू. ओपन मुलं त्यामुळे आभार तुझे. पुण्यांदन. तर मित्रांनो असेच आपण नवीन व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवर आणत असतो आणि त्यांच्याकडूनच आपण प्रेरणा घेऊन शिकत असतो तर आपण सुद्धा आपलं आयुष्य कसं बदलू शकतो. तर तुम्ही पण जोडले गेले याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद आणि असेच आमच्यासोबत जोडलेलं राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला आम्हाला फॉलो करा आणि थँक यू. चलो, यूस.